दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि ही आहे माझी बर्थडे सीरीज। तर हॉट गर्ल सारखी मी रेडी तर झालेली आहे, बट काही मुलींना हॉट गर्ल सारखे रेडी होऊन पण हॉट गर्ल बनू शकत नाही। बिकॉज तुम्हाला माहिती आहे हॉट गर्ल्स काय करतात, ते माइंडफुल शॉपिंग करतात आणि त्या सेल्स मध्ये शॉपिंग करतात। आणि आता नायकाचा एकदम मोठा पिंक फ्रायडे सेल येतो आहे 21 ऑफ नोव्हेंबरला। सो हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत आहात तेव्हा तो एकतर आलेला असेल किंवा उद्या येणार असेल। सो हा जो सेल असतो ना, नायकामध्ये 3-4 सेल्स असतात पूर्ण वर्षभरामध्ये, बट हा बिगेस्ट सेल असतो। याच्यामध्ये खूप जास्त डिस्काउंट असते, खूप चांगल्या चांगल्या ब्रँड्स वरती। आणि या टाइमचा ना मी वाट बघत असते या सेलचा स्पेसिफिकली, कारण की मला मग ज्या गोष्टी मला घ्यायच्या असतात त्या मला ह्या सेल मध्ये घेता येतात। सो मी तुम्हाला काही रेकमेंडेशन्स सांगणार आहे या व्हिडिओ मध्ये। नायकाच्या पिंक फ्रायडे सेल मधून तुम्ही काय काय घेऊ शकता आणि मी काय काय रिस्टॉक करणार आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल देन प्लीज कीप ऑन वॉचिंग। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्ट। आय हॅव अ लिस्ट आणि काही प्रोडक्ट्स पण आहेत माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी, आणि काही इथे नाही आहेत अवेलेबल, ते मी इथे स्क्रीनवरती पॉप करून देणार। सो मी स्किन केअर आणि मेकअप आणि हेअर केअर असं कॅटेगराइज केलेलं आहे। सगळ्यात पहिलं आहे स्किन केअर। तो सगळ्यात पहिला स्किन केअर कॅटेगरी मध्ये माझ्याकडे प्रोडक्ट आहे, ते आहे क्लेन्झर, सेटाफिलचं क्लेन्झर। माझी ऑइली स्किन टाइप आहे, सो मी ऑइली वालं व्हर्जन घेते, बट त्याच्यामध्ये एक ड्राय स्किन टाइपचं पण व्हर्जन आहे, जेंटल क्लेन्झर। आणि ते इतकं सुंदर क्लेन्झर आहे, म्हणजे तुम्हाला त्याने बिलकुलच काहीच हार्म नाही पोहोचणार, एकदम सेफ। तुम्ही जर क्लेन्झर पाहिजे असेल तुम्हाला तर ते सेटाफिलचं क्लेन्झर आहे। बट जेव्हा मी मेकअप केलेलं असतं किंवा जास्त मला क्लीन करायचं असतं फेस, मी तेव्हा यूज नाही करत त्याला। मला जेव्हा असं फक्त मला फेस क्लीन करायचं आहे असं जेंटली, कारण की ते एक जेंटल क्लेन्झर आहे, तेव्हा मी यूज करते। जेव्हा मला असं डर्ट जास्त असतं फेसवरती, ऑइल खूप असतं किंवा मेकअप असतं, ते रिमूव्ह करायचं असेल तेव्हा मी हे फेस शॉपचं रिसेंटली ट्राय केलेलं आहे, 1-2 महिने झाले आहेत मला यूज करून, राईस वॉटर क्लेन्झर यूज करते आहे, फोमिंग क्लेन्झर, आणि हे पण सुंदर आहे। सो फेस शॉपचं मी तुम्हाला रेकमेंड करत आहे। जर तुम्हाला चांगलं क्लिन्झर पाहिजे असेल, एकदम चांगलं डीप क्लिनिंग साठी तुमच्या फेसच्या, तर तुम्ही ते फेस शॉपचं घेऊ शकता, खूप सुंदर क्लेन्झर आहे। आणि मला रिस्टॉक करायचं आहे हे सेटाफिलचं क्लेन्झर, कारण की माझ्याकडे फेस शॉपचं अजून संपलेलं नाहीये, बट सेटाफिल संपलेलं आहे आणि ते मला पाहिजे आहे। कारण की आता तुम्ही बघू शकता हे असे पिंपल्स वगैरे सुरू आहे। सो जेव्हा अशी माझी स्किन अचानक अशी वेगळी आणि वियर्ड ऍक्ट करते तेव्हा मी ह्या क्लेन्झर कडे जात असते, आणि ते क्लेन्झर एकदम सेफेस्ट ऑप्शन आहे। सो तुम्ही ते पण ट्राय करू शकता। नेक्स्ट, सीरम। सो जर तुम्हाला हे असे ऍक्ने पिंपल्सचा खूप त्रास होत आहे आणि तुम्हाला बस पाहिजे आहे की ते मला ट्रीट करायचं आहे त्यांना, तर तुम्ही डर्माकोचं हे 2% बोलते हा, 2% सॅलिसिलिक ऍसिड सीरम यूज करू शकता। मी याची ऑलरेडी 2 बॉटल संपवलेली आहे, थर्ड आता मी सेल मध्ये मागवणार आहे, रिस्टॉक करणार आहे। तर ते मी खूप चांगलं ते काम करतं, खूप चांगलं सीरम आहे। दुसरं म्हणजे तुम्हाला जर, मी ऑलरेडी हे रेकमेंड केलेलं आहे कधीतरी, बट तुम्हाला जर ऍक्ने मार्क्स, पिंपलचे जे डार्क स्पॉट्स असतात ते तुम्हाला फेड करायचे आहेत, तुमची स्किन टोन इव्हन करायचं आहे, तर नायसिनामाइड पण खूप चांगलं सीरम आहे डर्माकोचं। सो डर्माकोची सीरम्स चांगले आहेत, तुम्ही ते ट्राय करू शकता। किंवा मग हायलुरॉनिक ऍसिड वगैरे जर तुम्ही बिगिनर असाल तर ते ट्राय करू शकता, खूप चांगले सीरम्स आहेत। आता आपण टोनर कडे जाऊया। तर मी टोनर साठी युजली फक्त रोज वॉटर यूज करते, बट मला चान्स मिळाला होता हायफनचं हे मिल्की टोनर यूज करायचा। इतकं सुंदर टोनर आहे, ते मी रिस्टॉक करायचा विचार करते, कारण की विंटर्स आहे आणि ते इतकं छान मॉइश्चराइज करतं आपल्या फेसला। सो तुम्हाला असते डीप छान मॉइश्चरायझेशन पाहिजे असेल, तुमची ड्राय स्किन असेल, आणि ऑनेस्टली विंटर्स मध्ये प्रत्येकाचीच ड्राय होऊन जाते, सो हा एकदम परफेक्ट टाइम आहे ते टोनर ट्राय करायचा। अफोर्डेबल पण आहे आणि खूप छान वर्क करतं। प्लीज माझा व्हिडिओ स्पॉन्सर करा, कारण की मी खूप प्रमोशन केलंय तुमचं आणि खूप लोकांना घ्यायला पण लावलंय। सो हे जे फेस मास्क आहे हे तुम्ही जर ट्राय केलं नसेल, प्लीज एकदा ट्राय करा। फॉक्सटेल वरती पण डिस्काउंट्स असतीलच आता नायकाच्या सेल मध्ये। तर हे आहे त्यांचं
मस्त स्किन रेडियन्स मास्क आणि तुम्ही एकदाच यूज केल्यावर तुम्हाला क्लिअर डिफरन्स जाणून येतो. छान ग्लो देतो हे स्किनवरती आणि स्किन टोन असा इव्हन करतो. खूप सुंदर फेस मास्क आहे. त्याच्यानंतर एक लिप प्रॉडक्ट सांगते, 2 सांगते. व्हॅसलिनचं लिप थेरपी हे असं दिसतं. रात्री झोपताना लावण्यासाठी एकदम मस्त, एकदम थिक कन्सिस्टन्सी आहे. तुमचे लिप्स जर चॅप्ड असतील तर त्यांना खूप छान प्रकारे ते ट्रीट करतं आणि हे स्ट्रॉबेरी पिंक वाला व्हर्जन मला आवडतं. त्याचं फ्रेग्रन्स पण खूप खूप सुंदर आहे. सो एकतर ते आणि दुसरं म्हणजे हायफनचं लिप बाम हे. तर याच्यातला कुठला पण शेड पण माझा तो एक पिंक ऑर्किड आणि हा हेझल शेड जो आहे तो माझा फेवरेट आहे. हे 3 शेड्स तर हे तुम्ही ट्राय करू शकता. ते पण डे टाइम साठी चांगले आहेत आणि त्याच्यामध्ये पेप्टाइड्स वगैरे पण आहे. सो तुम्ही ते पण ट्राय करू शकता. अफोर्डेबल आहे ते सुद्धा. ओके, आता मी एक तुम्हाला मायसेलर वॉटरचं ऑप्शन देणार आहे. जेव्हा मी मेकअप केलेलं असतं आणि मला ते मेकअप रिमूव्ह करायचं असतं तेव्हा मी हे गार्नियरचं वॉटर म्हणजे वॉटर इन ऑइल हे असं बघा. तुम्ही आता बघू शकता, दिसतं कुठे दिसू शकेल, हा खाली पाणी आहे, वरती ऑइल तरंगत आहे. तर जर तुमचं वॉटरप्रूफ वगैरे जेव्हा मेकअप केलेलं असतं तेव्हा मला हे यूज करायला खूप आवडतं आणि हे स्वस्त पण आहे, अफोर्डेबल आहे आणि इझिली मिळून जातं. सो तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा. मला रिस्टॉक करायचं आहे, जे मी करणार आहे आणि अजून अर्ध पण नाही संपलाय, स्टिल मला रिस्टॉक करायचं आहे कारण की सेल आहे. हॉट गर्ल माइंडफुल शॉपिंग. इसी के साथ आपली स्किन केअर कॅटेगरी संपलेली आहे. एकच हेअर केअर प्रोडक्ट आहे, हेअर केअर नाही हेअर स्टायलिंग प्रोडक्ट आहे ते आहे हे बी ब्लंटचं हॉट शॉट हेअर मिस्ट हीट प्रोटेक्टंट जो संपलेला आहे माझा आणि मला तो रिस्टॉक करायचा आहे. 3rd बॉटल राहणार जी मी आता घेणार आहे. इतकं सुंदर हेअर मिस्ट आहे. हेअर मिस्ट म्हणजे हीट प्रोटेक्टंट आहे. खूप चांगलं ते प्रोटेक्शन देतं तुमच्या केसांना आणि स्प्रे फॉर्म मध्ये आहे. सो इझी टू यूज आहे आणि याच्यावरती पण आय एम शुअर असेल सेल म्हणजे डिस्काउंट वगैरे आणि आय थिंक हे नायकावरती आहे. हो, कारण की मी त्याच्यावरूनच ऑर्डर केलाय. तुम्हाला जर खूप आवड आहे ब्लो ड्राय करण्याची, स्ट्रेटन करायची केस आणि तुम्हाला डॅमेज नाही पाहिजे आहे तर हे नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही करत असाल तर हे खरंच घ्या. हेअर प्रोटेक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण केसांवरती हीट अप्लाय करतो तेव्हा. तर हे एक चांगला ऑप्शन आहे. सो यू कॅन ट्राय दिस वन. आता लास्ट कॅटेगरी आहे सगळ्यांची फेवरेट मेकअप. सगळ्यात पहिले फाउंडेशनचे ऑप्शन देते. 2 ऑप्शन्स आहेत, दोन्ही पण थोडेसे 500च्या वरचे आहेत बट त्याच्यावरती डिस्काउंट असेलच, काही ना काही ऑफर तर असेल ही मला खात्री आहे. तर सगळ्यात पहिले तर मेबलिनचं सुपर स्टे 30R लुमी मॅट फाउंडेशन हाय कव्हरेज फुल कव्हरेज फाउंडेशन आहे. माझं शेड आहे याच्यामध्ये 228. इतकं सुंदर फाउंडेशन आहे हे. याची कव्हरेज इतकी सुंदर आहे आणि हा शेड पण मला खूप मस्त परफेक्टली मॅच होतो माझ्या फेसच्या याला. हात माझे थोडेसे डार्क आहेत फेसपेक्षा बट खूपच सुंदर आहे. आता वेडिंग सीझन आहे. खूप सगळे लग्न वगैरे असतील तुम्हाला आणि तुम्हाला अशा फंक्शनसाठी जर फाउंडेशन हवं आहे तर तुम्ही हे डेफिनेटली ट्राय करा. सेलमध्ये असेल, मेबेलिनवर खूप चांगले ऑफर्स असतात या सेलमध्ये. सो तुम्ही हे ट्राय करू शकता. बट जर तुम्हाला एव्हरीडे साठी कुठलं फाउंडेशन हवं असेल, ऑफिस कॉलेजसाठी असंच कुठेतरी एकदम लाईट वेट फाउंडेशन, याला तोड नाहीये. कुठे गेलं याचं, हा याला तोड नाही आहे आणि याची कंडिशन पण बघा कशी झालेली आहे. हे लॉरियलचं टिंटेड सीरम फाउंडेशन आणि याची जी कव्हरेज आहे ही याच्यासारखी नाही आहे. एकदम लाईट टू मीडियम कव्हरेज आहे. बिल्डेबल आहे बट एकदम जास्त लाईट फाउंडेशन आहे आणि हे असं सीरम सारख्या पॅकेजिंग मध्ये येतं, ड्रॉपर पॅकेजिंग मध्ये येतं. अप्लाय करायला पण इझी आहे, इझिली ब्लेंड होतं, हाताने पण ब्लेंड होतं. याचा मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे, रिव्ह्यू व्हिडिओ. सो तुम्ही तो बघू शकता याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती पाहिजे असेल तर. बट हे तुम्ही नक्की नक्की ट्राय करा. अगेन एक मेबेलिनचंच प्रॉडक्ट बट हे कन्सिलर आहे. त्यांचं हे एज रिवाइंड कन्सिलर. तुम्हाला हाय कव्हरेज कन्सिलर हवं असेल, फुल कव्हरेज कन्सिलर, तर हे कन्सिलर नक्की ट्राय करा. बघा ना, म्हणजे तुम्हीच बघा, हे माझं ऑलमोस्ट संपलेलं आहे. मी रिस्टॉक करणार आहे आणि जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही पण ट्राय करा. जसं मी सांगितलं, वेडिंग सीझन इज जस्ट अराउंड द कॉर्नर म्हणजे सुरू झालेलं आहे. लागोपाठ तुम्हाला पण लग्न असतील, मला पण अटेंड करायचे आहेत, तर त्याच्यासाठी हे खूप सुंदर कन्सिलर आहे. तर तुम्ही हे डेफिनेटली एकदा ट्राय करा. लास्टली आता माझ्याकडे लिपस्टिक्सचे काही ऑप्शन्स आहेत, काही रेकमेंडेशन्स आहेत आणि काही मला पण रिस्टॉक करायचं. सगळ्यात पहिले तर नायकाची लिक्विड लिपस्टिक्स मद्रास कापी जो स्पेसिफिक हा शेड आहे.
माझा फेवरेट शेड आहे. मी ऑलरेडी त्याचे 2 बॉटल संपवलेले आहेत. बट आता त्याची पॅकेजिंग पण चेंज झालेली आहे नायकाच्या लिपस्टिकची, या लिक्विड लिपस्टिकची. सो मला ती पण चेक करायची आहे, तर मी तो एक घेणार आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला जर लॉंग लास्टिंग लिपस्टिक पाहिजे असेल लिक्विड लिपस्टिक, तर Maybellineचं सुपर स्टे तुम्ही घेऊ शकता लिपस्टिक. खूप चांगलं लिपस्टिक आहे. लिपस्टिकमध्ये दोन्ही मी लिक्विड लिपस्टिकचे ऑप्शन दिले. एक तुम्हाला मी बुलेट लिपस्टिकचा ऑप्शन देते. सो Mamaearthचे ते मॅट आणि लॉंग लास्टिंग, आय थिंक तेच आहे ना, लेट मी चेक. Mamaearth मॅट लॉंग स्टे लिपस्टिक्स. ओ माय गॉड, इतके चांगले आहेत ते, लॉंग लास्टिंग आहेत. त्याच्यामधले पण शेड्स खूप सुंदर आहेत. सो तुम्ही ते पण नक्की ट्राय करू शकता. अँड येस, याच्यासोबत आपला हा रेकमेंडेशन व्हिडिओ संपलेला आहे. हे सगळे रेकमेंडेशन्स होते माझे तुमच्यासाठी. सो आता सेल आहे. मी परत एकदा सांगते की हाच टाइम आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात, ज्या तुमच्या विश लिस्टमध्ये आहे, त्या घेण्याचा हा परफेक्ट टाइम आहे. सो प्लीज जा आणि आता शॉपिंग करा. अँड येस, मी पण शॉपिंग करणार आहे खूप सगळी. तर मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. मी हॉल पण करणार त्याचा, बाय द वे. बट येस, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझे रेकमेंडेशन्स आवडले असतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल. जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि येस दोस्तो, आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.